गावातील गावठाणे, रेल्वेच्या मोकळ्या जागा तसेच राज्य व केंद्र सरकारच्या मालकीच्या अनेक मोकळ्या जागांवर अतिक्रमणे झालेली आहेत. एखादी मिळकत ही कागदोपत्री महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारच्या नावे नोंदवलेली आहे. त्या मिळकतीवर बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीने कब्जा केलेला आहे. त्या ठिकाणी स्वतःची दुकान जागा किंवा राहती घर जागा, झोपडी किंवा घराचे बांधकाम केलेले आहे. त्या परिस्थितीमध्ये त्या बेकायदेशीर कब्जा असलेल्या व्यक्तीला राज्य किंवा केंद्र सरकारची कोणतीही मिळकत, कोणत्याही दस्ताने, त्यामध्ये नोटरी करारपत्र, साठेखत, खरेदी खत किंवा अन्य प्रकारच्या कोणत्याही दस्ताने तब्दील करता येत नाही. ती विकता येत नाही. ताबा ट्रान्सफर करता येत नाही. कारण मुळात त्या मिळकतीची मालकी ही त्या व्यक्तीची नसते व जो कब्जा असतो तो बेकायदेशीर असतो. त्या पेपरवर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमची फसवणूक होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर